Good morning, students. I am going to continue our story, that is, Grandpa Tells a Story, on page number 20. Students, in our last period, we have studied that how conversation is given in on page number 18. विद्यार्थ्यांनो, मागच्या पिरियडला आपण बघितलेलं आहे की कन्व्हर्सेशन इंग्लिशमध्ये कसं करायचं किंवा संभाषण कसं करायचं ही स्किल आपण मागच्या पिरियडला आपण शिकलेलो आहे. इन दिस पिरियड वी आर गोइंग टू लर्न रीडिंग स्किल. रीडिंग स्किल म्हणजेच वाचनाची कला ही आपल्याला शिकायची, आत्मसात करायची आहे. टीट फॉर टॅट इज द टायटल ऑफ दी स्टोरी. जशास तसे असं या स्टोरीचं नाव आहे आणि आपल्याला असे बऱ्याच गोष्टी आपण लहानपणी वाचलेल्या आहेत. जशास तसे. वन्स अपॉन अ टाईम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ह बाय अ रिव्हर नियर द वॉटर्स एज. And on the other side of the river there was a village with fields and farms. In the first paragraph of the story, past tense is given. See, in the very first line, once upon a time, you know that every story starts from once upon a time. बघा विद्यार्थ्यांनो, कोणती पण स्टोरी गोष्ट असेल तर ती फार फार पूर्वी किंवा एकदा अशा शब्दांनी सुरुवात होते. अ लॉंग लॉंग ॲगो, वन्स अपॉन अ टाईम, these वर्ड्स आर पुट बिफोर अ स्टार्टिंग ऑफ अ स्टोरी. कोणतीही गोष्ट स्टार्ट करताना ह्या गोष्टी वापरल्या जातात, हे शब्द वापरले जातात. कारण का, तर गोष्ट ही कोणी कधी घडली हे माहिती त्यांना नसतं. पास्ट टेन्समध्ये घडलेली असते ती. अ कॅमल अँड अ जॅकल वेअर टू फ्रेंड्स. वी हॅव सीन इन अवर लास्ट पिरियड दॅट टू ॲनिमल्स, कॅमल अँड जॅकल, एक उंट आणि एक कोल्हा असे दोघं मित्र असतात. अँड दे लिव्ड बाय अ रिव्हर, आणि ते एका नदीच्या काठी राहत असतात. नियर द वॉटर्स एज. अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. अँड ऑन द अदर बँक ऑफ द रिव्हर विलेज, फील्ड्स अँड फार्म्स. आणि दुसऱ्या साईडला काय होतं तर खेडगाव होतं आणि त्याचबरोबर शेतं किंवा तळे आणि छोटे असे मळे होते. जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. यू नो, इन एव्हरी स्टोरी जॅकल ॲनिमल इज गिवन लाईक अ व्हेरी क्लेवर ॲनिमल. तुम्हाला प्रत्येक स्टोरीमध्ये माहिती आहे की जॅकल हा प्राणी कसा दाखवला जातो, खूप हुशार प्राणी दाखवला जातो, चतुर कोल्हा असं आपण त्याला म्हणतो. ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड्स द कॅमल, who was happily munching away his food. Now he tried to play a trick. ट्रिकचा अर्थ होतो इथं गंमत किंवा एक युक्ती. तो त्याच्या मित्राला त्याला एक युक्ती किंवा गंमत करायची इच्छा होती. हू वॉज हॅपीली मंचिंग अवे हिज फूड, जो आनंदाने आपलं अन्न किंवा आपला चारा खात होता, असा हा चरत असणारा उंट. त्या उंटाची त्याला गंमत घ्यावीशी वाटली. द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर द शुगरकेन ट्रीट in a farmer's field. Sugarcane treat, this words meaning we have seen in our last period. मागच्या पिरियडला आपण पाहिलं, शुगरकेन ट्रीट मीन्स अ लंच और अ पार्टी ऑफ शुगरकेन. त्याचा अर्थ काय होतो, शुगरकेनची पार्टी किंवा उसाची पार्टी त्यांना करायची होती, त्याला करायची इच्छा होती. हू वॉन्ट्स टू ट्रीट शुगरकेन, जॅकल वॉन्ट्स टू ईट अ शुगरकेन ट्रीट. कोणाला इच्छा होती खाण्याची शुगरकेन ट्रीट, तर जॅकलला. अँड ही बिगॅन टू टेम्प्ट, आणि त्याने काय सुरुवात केली, बिगिनचा पास्ट टेन्स आहे, बिगॅन इज द पास्ट टेन्स ऑफ बिगिन, BEGIN. बिगिन म्हणजे सुरुवात करणे. त्याने काय सुरुवात केली तर त्या आपल्या मित्राला वळवण्याची, की आपण शुगरकेन ट्रीटला किंवा ऊसाच्या मळ्यात पार्टीला जाऊया. At first the camel hesitated, but in the end he agreed to go with the jackal to raid the sugarcane field. At first camel hesitated. Camel is a shy animal. उंट हा लाजळू प्राणी आहे. अँड सायलेंट ॲनिमल्स, शांत स्वभावाचा प्राणी आहे, ॲनिमल आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि जॅकल कसा असतो, जॅकल इज अ क्लेवर ॲनिमल, खूप चतुर कोल्हा असतो तो. मग या चतुर कोल्ह्याने काय केलं तर त्या उंटाला वळवण्याचा प्रयत्न केला, त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला की आपण आज त्या शेजारी नदीच्या पलीकडे जे आपल्याला ऊसाचा मळा दिसतोय त्या मळ्यामध्ये आपण पार्टीला जाऊया. ॲट फर्स्ट कॅमल हेजिटेटेड, सुरुवातीला त्या उंटाने नकार दिला किंवा हेजिटेट केलं, लाजला.
बट इन द एंड ही ॲग्रीड टू गो विथ द जॅकल. आणि शेवटी वळवण्यात त्याचा मित्र यशस्वी झाला. जॅकल बिकम सक्सीड इन हिज अटेम्प्ट. त्याच्या प्रयत्नांमध्ये तो सक्सेस झाला. अँड ॲट लास्ट कॅमल ॲग्रीड टू गो विथ हिम. आणि शेवटी कॅमल तयार झाला की ठीक आहे आपण जाऊया त्या समोरच्या शेतात, नदी पार करून काय करायचं तर ऊस खायला जाऊया. The jackal sat on the camel's back, and the two friends crossed the river. And how they have to cross the river, you know that camel cannot swim. तुम्हाला माहिती आहे जॅकल कॅनॉट स्विम, सॉरी, जॅकल पोहू शकतो का? नाही, त्याला पोहता येत नाही. सो ही सॅट ऑन द कॅमल्स बॅक. तो कुठे बसला? कॅमलच्या पाठीवर बसला. सगळे जे वर्ब्स दिलेले आहेत पास्ट टेन्समध्ये लक्षात ठेवा. शिकताना किंवा लेसन रीड करताना तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. यू हॅव टू ऑब्झर्व द स्टोरी विथ ग्रॅमॅटिकल लुक. ग्रॅमॅटिकल लुकने सुद्धा ती स्टोरी बघत जा. सीटचा पास्ट टेन्स सॅट आलेला आहे. द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक. जॅकल कुठे बसला होता? त्या उंटाच्या पाठीवर बसला. अँड द टू फ्रेंड्स क्रॉस द रिव्हर. क्रॉसचा पास्ट टेन्स दिला आहे क्रॉस्ड, ईडी. ते दोघं मित्रांनी अशा पद्धतीने नदी पार केली. दे एट देअर फील इन द शुगर कॅन फील्ड. त्यांनी त्यांचं तृप्त होईपर्यंत शुगर कॅन किंवा ऊस ह्या शेतामध्ये खाल्ला. इटचा पास्ट टेन्स EAT. तुम्ही 6वीत शिकलेले पास्ट टेन्सचे रूप तुम्हाला लिहून दिलेले आहेत टीचरने. इटचा पास्ट टेन्स काय? EATचा ATE, एट म्हणजे खाल्ले. त्यांनी ऊस मनसोक्त खाल्ले. सडनली मीन्स अचानक. अचानक द कॅमल बिगॅन टू हॉल. आणि अचानक काय झालं? तो चतुर कोल्हा हॉल करायला लागला. सेड द कॅमल, यू विल अवेक द फार्मर. बघा, तो कोल्ह्याचं पोट भरलं आणि तो अचानक हॉल करायला लागला. हॉल म्हणजे कुई कुई करायला लागला, आवाज काढायला लागला. अँड कॅमल सेड टू हिम, यू विल वेक द फार्मर. ओ व्हॉट आर यू डुईंग. अरे हे काय करतोय तू? तो शेतकरी जागा होऊन जाईल. बट द जॅकल वेंट ऑन हॉलिंग. पण जॅकल कसा होता? ही वॉज अ क्लेवर ॲनिमल. ही वेंट ऑन हॉलिंग बिकॉज हिज स्टमक वॉज फिल. त्याचं पोट भरलेलं होतं आणि त्याने काय केलं? कोल्ह्याने आवाज काढायला सुरुवात केला. शुअर इनफ द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड. अँड वेन फार्मर्स ओनर ऑफ दिस फील्ड, फार्मर्स अँड हेल्पर्स हू लिसन दिस साऊंड, दे केम रनिंग टू द फील्ड. अचानक त्या शेतकऱ्याने, त्या मालकाने, त्याच्या त्या साथीदारांनी जेव्हा ते ऐकला आवाज कोल्ह्याचा, त्यांना असं वाटलं की अरे कोल्हे आपल्या शेतात शिरलेले आहेत, ते आपले ऊस खात असतील. अँड दे केम रनिंग टू द फील्ड. आणि ते पळतच आले शेतात. द नॉटी जॅकल स्लीप अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. आता तो कोल्हा कसा असतो? चपळ असतो. तो पटकन स्लीप अवे झाला, म्हणजे तिथून पळून गेला, निघून गेला, निसटून गेला. But the poor camel could not do so. But you know, camel's body was so strong. Can he sleep away? No. तुम्हाला माहिती आहे कॅमलचं बॉडी कशी असते? खूप स्ट्रॉंग असते आणि त्याला चालायला पण वेळ लागतो. सो दिस पुअर कॅमल कुड नॉट डू और कुड नॉट स्लीप अवे व्हेरी फास्टली. लगेच तो सटकू शकला नाही. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रो हिम अप. त्या शेतकऱ्याने काय केलं? काठीने त्याला बीट अप केलं म्हणजे मारलं त्याला काठीने. अँड ड्रो हिम अवे. त्या शेतकऱ्याला असं वाटलं की या उंटानेच आपले ऊस खाल्लेले आहे आणि असं काठीने आकलत त्याला बाहेर काढलं, ड्रो अवे केलं. ड्राईव्हचा भूतकाळ आहे तो, ड्रो. The jackal was waiting for the camel at the riverside. He said, sorry brother, but I am in the habit of singing after a good dinner. I hope you didn't mind it much. बघा, आता जॅकलला परत रिव्हर क्रॉस करून आपल्या त्या जागेवर जायचं होतं, मूळच्या ठिकाणावर. ही वॉन्ट्स टू गो ॲट हिज प्लेस टू क्रॉस द रिव्हर, बट हाऊ कॅन, बिकॉज ही कॅन नॉट स्विम. त्याला हे क्रॉस करणं शक्य होतं का? नाही, कारण त्याला पोहताच येत नव्हतं. सो ही वेट फॉर द कॅमल ऑन द साईड ऑफ द रिव्हर. तो त्या रिव्हरच्या साईडला वाट बघत होता, लपून बसला होता तो जॅकल. म्हणजेच तो कोल्हा लपलेला होता आणि त्या कॅमलची येण्याची वाट बघत होता की शेतकऱ्याने त्याला हकललं असेल आणि तो आला की आपण काय करायचं? त्याला सॉरी म्हणायचं आणि बसून जायचं त्याच्या पाठीवर, परत रिव्हर क्रॉस करू. बट हाऊ कॅन ही मेक रिझन. त्याने काय रिझन केलं बघा, काय कारण सांगितलं? सॉरी ब्रदर,
अरे बंधू मला माफ कर, बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. पण मला आहे ना जेवणानंतर खूप छान गाणं म्हणण्याची सवय आहे किंवा हॅबिट आहे. हॅबिट म्हणजे सवय, छंद आहे. आय होप यू डिडंट माइंड इट मच. मला आशा आहे की तुला काही वाईट वाटलं नसेल. डोंट माइंड याचा अर्थ तो वाईट वाटणे, तुला वाईट वाटलं नसेल. द कॅमल डिड नॉट से एनिथिंग. कॅमल वॉज ऑल्सो व्हेरी क्लेवर. यू नो ही वॉज इंटेलिजंट ॲनिमल. तोही हुशार चतुर प्राणी आहे, पण त्याला असं छक्के पंजे जमतं का? नाही. तर तो त्याने विचार करून ठेवलेला होता. ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅक अँड इंटर द रिव्हर. त्याने ते काय केलं तर त्या जॅकलला आपल्या पाठीवर बसू दिलं आणि नदीमध्ये शिरकाव केला. इंटर केला म्हणजे प्रवेश केला. आता त्याला आपल्या मित्राला त्या साईडला न्यायचं तर होतं, मग त्याने नदीमध्ये प्रवेश केला. नियर द मिडल ऑफ द रिव्हर द वॉटर वॉज व्हेरी डीप. आणि नदीच्या मधोमध पाणी कसं होतं, नदीचं खोल होतं, व्हेरी डीप. देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द रिव्हर. आणि त्या ठिकाणी कॅमलने काय केलं, डीप, डीपचा अर्थ होतं झेप घेणे किंवा डुबकी मारणे. तो त्या नदीमध्ये डुबकी मारत होता. द जॅकल वॉज फ्रायटन. आता कॅमल तिथं डुबकी मारतोय कारण कॅमलला पोहता येत असतो, तो पाण्यातूनही जात असतो. आणि जॅकलला पोहता येत होतं का? नाही. जॅकल हा त्याच्या पाठीवर बसलेला होता. जसं कॅमलने डुबकी मारायला सुरुवात केली, हा कोल्हा खूप घाबरला. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फिलो, आर यू ट्राईंग टू ड्रॉन मी, सेड द जॅकल. जॅकल घाबरून काय म्हणाला बघा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहे म्हणजे उद्गारवाचक आहे. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फिलो, अरे मूर्ख मित्रा काय करतोयस तू. आर यू ट्राईंग टू ड्रॉन मी, तुला अशी इच्छा आहे का की मी बुडावं किंवा या पाण्यामध्ये बुडून जायला हवं. नो ब्रदर सेड द कॅमल. नाऊ व्हॉट वॉज द कॅमल्स रिप्लाय. कॅमलचा रिप्लाय पण काय होता, ही सायलेंटली सेड ओनली नो ब्रदर. नाही रे मित्रा, इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. हे मी का करतोय, कारण मला सुद्धा सवय की खूप छान जेवण झाल्यानंतर काय करायचं, नदीमध्ये मी झेप घेत असतो किंवा डुबकी मारत असतो. आय होप यू डोंट माइंड. मला आशा आहे की तुला वाईट वाटणार नाही. द नॉटी जॅकल लर्न हिज लेसन, ही नेवर ट्रबल द कॅमल अगेन. आता हा जो नॉटी जॅकल होता, यू नो व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. काय घडलं असेल नंतर, त्या जॅकलने त्याची माफी मागितली असेल, सॉरी म्हटलं असेल आणि त्याला दॅट आय विल नेवर डू दिस विथ यू ही वूड से. त्याने असं म्हटलं असेल की मी असं पुन्हा करणार नाही. अँड ही लर्न दिस लेसन. आणि त्याला हा धडा चांगला शिकायला मिळाला असेल की कधीही असं खोटेगिरी किंवा कोणालाही त्रास देऊ नये विनाकारण. ही नेवर ट्रबल द कॅमल अगेन. आणि त्यानंतर त्याने कधीच त्या कॅमलला ट्रबल केलं नाही म्हणजे त्रास दिला नाही. इन दिस वे वी कॅन लर्न फ्रॉम दिस स्टोरी दॅट अ लेसन दॅट इज टीट फॉर टॅट. जशाच तसे वागल्याशिवाय आपल्याला होत नाही. ओके, बाय.